नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. येत्या 17 जानेवारीला श्री यमाई देवीच्या यात्रेनिमित्त औंध येथे यमाई केसरी भव्य दिव्य ओपनचं मैदान सरकारी माला खरशिंगे रोड औंध तालुका खटाव येथे भव्य दिव्य ओपनचं मैदान संपन्न होते. मागच्या वर्षी या मैदानात प्रथम क्रमांक केला होता तो अमित भारले यांचा चिमण्या आणि घोटकरांचा सर्जा, तसेच गाडीवरती जॅके होते ते शाकीर तात्या होते या गाडीवरती. आणि या जोडीने मैदान गाजवलं होतं. यावर्षी हे मैदान कोण गाजवणार, या मैदानामध्ये कारुंडा एक्सप्रेस चिक्क्याचा सुद्धा भरपूर दिवसांनी कमबॅक होणार आहे. त्याच्यामुळे सर्व टॉपचे नंदी आपल्या या मैदानात दिसणार आहेत. मैदानाचं प्रथम पारितोषिक 1,51,000 रुपये आणि जुनं आणि पारंपरिक मैदान आहे. पुढील देखील पारितोषिक खूप चांगलं आहे. चला तर बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉप. या मैदानातील पहिलाच संभावित आणि टॉप पहिला सध्या महाराष्ट्रामध्ये धुमाकूळ घालणारी जोडी लक्ष्य आणि सचिन हा जोड आपला या औंधच्या यमाई केसरी मैदानात पलटून देऊ शकतो. सुंदर असा स्पीड आहे गाडीला. जेव्हा हा जोड एका जोट्यात आला आहे तेव्हा या जोडीने मैदानात गाजवलेत आणि मालक हा पायरा फोडत नाहीत. आणि मोठं मैदान आहे यमाई केसरी, त्याच्यामुळे या ओपनच्या मैदानात देखील हाच आदतचा जोड आपला पलटून देऊ शकतो. लक्ष्य आणि सचिन दोन्हीसुद्धा नंदी सुट्टीपासून निघाले का निकालापर्यंत मित्रांनो टॉप, जसा सुट्टीला स्पीड असतो तसाच निकालापर्यंत टॉप स्पीड असतो या गाडीला. त्याच्यामुळे या जोडीत समीकरण खूप चांगलं जुळून येतं. हाच पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील पायरा मागच्या मैदानातील जे 1 नंबरची मानकरी जोडी आहे, घोटकरांचा रॉकेट, घोटकरांचा सर्जा आणि चिमण्या, हाच जोड मित्रांनो पुन्हा एकदा आपल्या या मैदानात पलटून दिसू शकतो. सुंदर असा स्पीड लागेल मित्रांनो यासुद्धा जोडीला. मागच्या वर्षी या जोडीने 1 नंबर केला आहे, त्याच्यामुळे हाच जोड आपला पुन्हा एकदा पलटून दिसू शकतो. चिमण्या आणि घोटकरांचा सर्जा दोन्ही नंदी चालू सीझनमध्ये फुल फॉर्मला आहेत, त्याच्यामुळे हाच जोड आपला पुन्हा एकदा पलटून दिसू शकतो. त्याच्यानंतर पुढील संभावित पायरा सांगतो. शाकीरबाईंचा राजा नक्की कोणासोबत, तर नाशिकचा आशिक विराट, शरददादा पुरकर यांचा विराट आणि शाकीरबाईंचा राजा हा जोड आपला या मैदानात पलटून दिसू शकतो. त्या दिवशी गुलाल घेतला राजाने. राजाचा चांगला असा कमबॅक झाला आहे आणि नक्कीच टॉपचं नियोजन करतील. नवीन मालक असतील सरोपदा कामटे आणि शाकीर तात्यासुद्धा टॉपचं नियोजन करतात, त्याच्यामुळे हाच पायरा आपल्या या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर किरण अप्पा शाळगाव यांचा रायना नक्की कोणासोबत. मागच्याच मैदानामध्ये 1 नंबर केला होता, सुट्टा असा 1 नंबर केला होता रायनाने. तर रायना आणि शेवाळ्याबांचा पाकऱ्या हा एवन जोड आपल्या या मैदानात पलटून दिसू शकतो. रायना आणि पाकऱ्या यासुद्धा जोडीला सुंदर असा स्पीड लागेल. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे आन बान शान, छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन नक्की कोणासोबत, तर लखन आणि चालू सीझनमध्ये टॉपमध्ये पळणारा दादा सरकार यांच्या दावणीतील सध्या टॉपचा नंदी शारजा 10 आणि लखन फॉर्च्युनर मानकरी लखन पुन्हा एकदा हा जोड एका जोट्यात येऊन हे मैदान आपला गाजवताना दिसू शकतो. आणि आपला 26 जानेवारीला सुद्धा शारजा 10 नक्कीच दिसेल, परंतु या औंध मैदानात देखील आपला शारजा 10 दिसण्याची शक्यता आहे, कारण टॉपमध्ये पळतोय आणि टॉपचंच नियोजन करतात. त्याच्यामुळे शारजा 10 सुद्धा मित्रांनो चालू सीझनमध्ये फुल टॉप फॉर्ममध्ये आहे. त्याच्यानंतर कंदूरचा राजा नक्की कोणासोबत, तर कंदूरचा राजा दोन्ही खांदे फिट, पब्लिकचा भितड, कंदूरचा राजा आणि छत्रपती संभाजीनगर केसरी मैदानामध्ये लखनसोबत पाळलेला मल्हार आणि कंदूरचा राजा हे सुद्धा टॉपचं नियोजन आपला या मैदानात दिसू शकतो. यासुद्धा जोडीला तुफान असं स्पीड लागेल. कंदूर राजा मित्रांनो दोन्ही खांदे टॉप पळतो, त्याच्यामुळे यासुद्धा जोडीचं समीकरण खूप चांगलं जुळून येईल. आणि मल्हारसुद्धा चालू सीझनमध्ये चर्चेत नाव आहे मल्हारचं. कंदूर राजा आणि मल्हार हा सुद्धा एक टॉप पायरा आपला नक्की दिसू शकतो. त्याच्यानंतर मित्रांनो शनी शिंगापूरकरांचा चित्र्या आणि त्याचा पायरा कोण, तर रुस्तम हिंद केसरी मैब्या आणि शनी शिंगापूर चित्र्या ही एवन जोडी आपल्या या मैदानात दिसू शकते. यासुद्धा जोडीला तुफान असं स्पीड लागेल. मैब्यासुद्धा फुल फॉर्मला आहे आणि चित्र्यानंसुद्धा मागच्याच मैदानामध्ये 3 नंबर केला आहे. हा सुद्धा जोड सुसाट पळेल. हा सुद्धा जोड आपल्या या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर अटील ड्रायव्हर यांचा चेंडू नक्की कोणासोबत, तर
भोळाशंकर चालू सीझनमध्ये चर्चेत असलेलं नाव भोळाशंकर आणि अटील ड्रायव्हर यांचा चेंडू हा सुद्धा संभाव्यतेने टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. यासुद्धा जोडीला मित्रांनो खूप सुंदर असा स्पीड लागेल. त्याच्यानंतर दॉर्लीकरांचा हरण्या नक्की कोणासोबत चालू सीझनमध्ये मित्रांनो हरण्याची चालू आहे. हरण्यासुद्धा लवकरच टॉपचा कमबॅक करेल. तर हरण्या आणि घाणनकरांचा बाब्या ही सुद्धा A1 जोडी आपल्या या मैदानात दिसू शकते. हरण्या आणि घाणनकरांचा बाब्या. त्याच्यानंतर शाकीरबाईंचा सम्राट आत्ताच छत्रपती संभाजीनगर केसरी पर्व दुसरं जे मैदान झालं त्या मैदानामध्ये टॉपमध्ये पळाला, खूप सुंदर पळाला असा सम्राट नक्की कोणासोबत तर संतोष तोडकर यांचा सुंदर, जो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या नावाने ओळखला जातो, असा सुंदर आणि सम्राट दोन्ही नंदी मित्रांनो फुल फॉर्ममध्ये आहेत. त्याच्यामुळे या जोडीत समीकरणसुद्धा खूप चांगलं जुळून येईल. हाच जोडा आपला येणाऱ्या औंध केसरी मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर शाकीरबाईंचा वजीर कोणासोबत तर संतोष तोडकर यांचा साई आणि वजीर हा सुद्धा जोड एक संभाव्यतेने अंदाजे पायरा आपल्या मैदानात दिसू शकतो. वजीरसुद्धा शाकीरबाई यांच्या दावणीतील सर्वच मित्रांनो नंदी टॉपला आहेत आणि संतोष तोडकर यांच्या दावणीतील साई आणि सुंदर हे सुद्धा नंदी टॉपमध्ये पळतात. शाकीरबाईंचा राजा आणि शाकीरबाईंचा वजीर आणि साई हा सुद्धा एक संभावित पायरा आपल्या या मैदानात नक्कीच दिसू शकतो. त्याच्यानंतर शॉटगन मेहरबान नक्की कोणासोबत मित्रांनो मेहरबान या मैदानात येईल की नाही काही सांगू नाही शकत, कारण 26चं सुद्धा टॉपचं नियोजन चालू असेल. परंतु आला तर साखरवाडी बावऱ्या आणि मेहरबान हा सुद्धा एक संभाव्यतेने टॉप पायरा आपल्याला नक्कीच या मैदानात दिसू शकतो. त्याच्यानंतर बिनजोडचा बेताज बादशाह मथुर या मैदानात येणार का तर मित्रांनो मथुर आपला या मैदानात कोणत्याही 3 फेऱ्याच्या मैदानात दिसणार नाही. कदाचित जर नियोजन झालं तर 23 तारखेच्या स्विफ्ट मैदानात मित्रांनो दिसू शकतो, परंतु शक्यता खूप कमी आहे. नाहीतर डायरेक्ट 26 तारखेच्या भव्य दिव्य सावली मैदान, मुंबईमधील सर्वात टॉपचं बिनजोडचं मैदान, या मैदानासाठी मथुर सज्ज झाला आहे. त्याच्यामुळे मित्रांनो मथुर यासुद्धा मैदानात आपला मथुर दिसणार नाही. त्याच्यानंतर वेगाचा शेवट सर्जासुद्धा मित्रांनो मुंबईमध्येच आहे, परंतु लवकरच आपल्या घाटावरती सर्जा दिसेल. तर सर्जासुद्धा आपला बिनजोडला मोठा धमाका दिसू शकतो, परंतु औंध मैदानात देखील सर्जा आपला दिसू शकतो. तर सर्जा नक्की कोणासोबत तर सर्जा आणि वाटेगाव बादल हा सुद्धा A1 जोड आपल्या या मैदानात दिसेल. आणि जेव्हा हा जोड एका जोट्यात आला आहे तेव्हा या जोडीने मैदानात गाजवले, त्याच्यामुळे हा सुद्धा एक संभाव्य टॉप पायरा आपला नक्कीच दिसू शकतो. आणि वाटेगाव बादल आणि सर्जा ही खरोखर मित्रांनो A1 जोडी आहे. या जोडीने सुद्धा जेव्हा पाळले तेव्हा गुलाल घेतला आहे. त्याच्यानंतर मित्रांनो शेवटचा पायरा अखंड महाराष्ट्राचा लाडका द्वादशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणासोबत तर मित्रांनो बकासूर आणि 17 तारखेच्या मैदानामध्ये ज्याचा कमबॅक होणार आहे असा कारुंडेचे आनबानशान कारुंडे एक्सप्रेसची हा सुद्धा एक मोठा धप्पा आपल्या या मैदानात दिसू शकतो. एक अंदाजे पायरा आहे, परंतु यासुद्धा जोडीचं समीकरण मित्रांनो आपल्या या मैदानामध्ये दिसू शकतो. टॉप स्पीड लागेल या जोडीला, तुफान अशी पळेल मित्रांनो ही जोडी. आणि प्रेक्षकांना आतुरता आहे की कधी हा जोड एका जोट्यात येतोय. बकासूरसुद्धा मित्रांनो लवकरच कमबॅक करेल, थोडा आजारी आहे, परंतु टॉपचा कमबॅक आपला बकासूरचा कदाचित यासुद्धा मैदानात बघायला मिळू शकतो. तर अपडेट आवडली असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. सर्व अंदाजे संभावित पैरे आपण व्हिडिओमार्फत सांगितले. 100% पैरे जशी तारीख जवळ आली समजले तर नक्कीच अपडेट देईल. त्यासाठी व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद मित्रांनो, भेटूया पुढच्या व्हिडिओ.